नमस्कार भक्तांनो, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज अमृतवाणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व राम भक्तांचे आणि साधकांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण साक्षात परब्रह्मस्वरूप श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रातील एक अत्यंत डोळे उघडणारी, अद्भुत आणि मानवी अहंकाराचा सुरापालट करणारी सत्य घटना पाहणार आहोत। भक्तांनो, आपल्या समाजात किंवा अगदी आपल्या आसपासही अनेकदा असे लोक दिसतात की ज्यांच्याकडे अमाप संपत्ती असते, धान्याची कोठारे भरलेली असतात, पण कोणा भुकेलेल्याला किंवा गरजूला मदत करायची वेळ आली की त्यांचे हात आखडतात। ते विचाराने संकुचित होतात आणि धर्माच्या अन्नछत्राच्या कामाला फुकटखाऊपणा म्हणून हिणवू लागतात। पण भगवंताने दिलेल्या संपत्तीचा वापर जर भुकेलेल्यांची मदत भागवण्यासाठी झाला नाही तर त्या संपत्तीचे काय होते? असाच एक श्रीमंत पण प्रचंड अविश्वासी आणि कंजूस सावकार गोंदवले गावात राहत होता। गोंदवले मठातील अखंड चालणाऱ्या अन्नछत्राची आणि महाराजांच्या दातृत्वाची उपहासाने टवाळी करणाऱ्या त्या सावकाराला निसर्गाने आणि महाराजांनी अशी काही अद्भुत प्रचिती दिली की त्याचा सर्व अहंकार क्षणात मातीत मिळाला। धान्याच्या कोठाराला लागलेली कीड आणि सावकाराचा बदललेला भाव दाखवणारी ही रोमहर्षक सत्य घटना आज आपण सविस्तरपणे ऐकणार आहोत। चला तर मग अत्यंत शांत चित्ताने या अमृतवाणीचा आनंद घेऊया। भक्तांनो, गोंदवल्याची पावनभूमी ही साक्षात अन्नपूर्णेचे धाम मानली जाते। श्री गोंदवलेकर महाराजांचा एकच ठाम संदेश होता, जगात नामासारखे दुसरे साधन नाही आणि भुकेलेला अन्न देण्यासारखे दुसरे कोणतेही श्रेष्ठ पुण्य नाही। महाराजांनी गोंदवले मठात 24 तास अखंड अन्नछत्र सुरू केले होते। तिथे येणारा कोणताही वारकरी, गरीब, अनाथ किंवा वाटसरू कधीही उपाशीपोटी परत जात नसे। सर्वांना अत्यंत प्रेमाने आणि तृप्त होईपर्यंत महाप्रसाद दिला जात असे। पण एकदा दुष्काळाचे सावट पसरले होते, पिके वाळून गेली होती, चौफेर धान्याची टंचाई निर्माण झाली होती। लोक दूरदूरवरून गोंदवले मठात आश्रयाला येत होते। मठातील शिपायांनी आणि शिष्यांनी अन्नछत्र चालवण्यासाठी जीवाची पराकाष्ठा केली, पण हळूहळू मठातील धान्याचा साठा संपत आला। महाप्रसादासाठी फक्त 2-3 दिवसांचेच धान्य शिल्लक राहिलेले होते। मठातील कारभारी काळजीने महाराजांकडे गेले आणि म्हणाले, महाराज, अन्नछत्रात रोज हजारो लोक जेवायला येत आहेत, पण मठातील धान्याची कोठारे रिकामी होत आली आहेत। आता काय करायचे? महाराजांनी चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवले आणि म्हणाले, अरे, हे अन्नछत्र रामरायाचे आहे, चालवणारा तोच आहे, काळजी करू नका। गावच्या धनिकांकडे जाऊन विनंती करा, जे खुशीने देतील ते स्वीकारा। महाराजांच्या आज्ञेनुसार मठातील काही निष्ठावंत विश्वस्त गावात धान्याची मदत मागण्यासाठी निघाले। गावात आनंदराव नावाचा एक प्रचंड श्रीमंत सावकार राहत होता। त्याच्याकडे अनेक धान्याची मोठी कोठारे भरलेली होती। त्याच्या शेतात शेकडो पोती धान्य पिकले होते, पण स्वभावाने तो अत्यंत कंजूस, क्रूर आणि अविश्वासी होता। मठाचे विश्वस्त सावकाराच्या वाड्यावर गेले। त्यांनी नम्रपणे हात जोडून सांगितले, सावकारजी, मठातील अन्नछत्रात धान्य कमी पडत आहे। दुष्काळामुळे रोज शेकडो भुकेलेले लोक इथे येत आहेत। आपण जर मठासाठी काही धान्याची पोती दान केली तर रामराया आपले कल्याण करे। हे ऐकताच तो सावकार मोठ्याने हसला आणि उपहासाने म्हणाला, काय, मठासाठी धान्य देऊ? अहो, हे तुमचे महाराज लोकांना फुकट खायला घालून आळशी बनवत आहेत। काम न करता जेवायला मिळाले की लोक काम का करतील? मी माझी कष्टाची संपत्ती आणि धान्य अशा फुकट खाऊ अन्नछत्राला एक दानाही देणार नाही। जा, पाहूया तुमचे महाराज कसे अन्नछत्र चालवतात आणि तो रामराया कसा वरून धान्य पाडतो। सावकाराचे ते अहंकारयुक्त आणि उद्धट शब्द ऐकून मठातील विश्वस्तांचे मन दुखावले। त्यांनी काहीही न बोलता फक्त मान खाली घातली आणि श्रीराम म्हणत तिथून निघून गेले। त्याच रात्री एक अत्यंत अद्भुत आणि भयंकर घटना घडली। सावकाराच्या बंद कोठारात, जिथे शेकडो पोती उत्तम दर्जाचे गव्हाचे आणि ज्वारीचे पीक साठवले होते, तिथे अचानक किडीचा आणि आळ्यांचा प्रादुर्भाव झाला। कोणतीही ओल नसताना, कोणताही पाऊस नसताना त्या धान्याच्या सर्व पोत्यांमध्ये अचानक लाखो आळ्या आणि कीड निर्माण झाली। दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सावकाराचा नोकर कोठाराचे दार उघडायला गेला, तेव्हा आतले दृश्य पाहून तो थरथर कापू लागला। धान्याच्या पोत्यांमधून किडीचा दुर्गंध येत होता आणि धान्य काळे पडू लागले होते। नोकराने धावत जाऊन सावकाराला बोलावले। सावकाराने जेव्हा कोठारात पाऊल ठेवले तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली। कालपर्यंत सुकलेले, उत्तम असलेले लाखो रुपयांचे धान्य आज पूर्णपणे सडून नष्ट होण्याच्या मार्गावर होते। जर हे धान्य काही तासात साफ केले नाही तर त्याचे भयंकर नुकसान होणार होते। सावकाराने अनेक औषधे वापरली, अनेक माणसांना कामाला लावले,
पण कीड काही केल्या कमी होत नव्हती, उलट ती अधिक पटच वाढत होती. सावकाराची पत्नी धार्मिक वृत्तीची होती. ती रडत सावकाराला म्हणाली, तुम्ही काल मठातील भक्तांचा आणि अन्नछत्राचा अपमान केला. ही त्याच पापाची फलश्रुती आहे. साक्षात अन्नपूर्णेचा कोप झाला आहे. त्वरित गोंदवलेकर महाराजांच्या पायावर डोके ठेवा, अन्यथा आपली सगळी संपत्ती खाक होईल. सावकाराचा सर्व अहंकार एका क्षणात गळून पडला होता. तो धावत अनवाणी पायाने गोंदवले मठात आला. महाराज नेहमीप्रमाणे आपल्या आसनावर बसलेले होते. सावकार महाराजांच्या चरणावर कोसळला आणि डसाडसा रडू लागला. तो म्हणाला, महाराज मला क्षमा करा. मी अहंकाराच्या भरात तुमच्या अन्नछत्राची टवाळी केली. माझ्या कोठारातील सर्व धान्य किडीने सडत आहे. माझी लाखो रुपयांची संपत्ती वाया जात आहे. मला वाचवा महाराज. साक्षात परब्रह्मस्वरूप श्री गोंदवलेकर महाराजांच्या चेहऱ्यावर रागाचा एक रेषाही नव्हती. महाराजांनी त्याला अत्यंत करुणामयी दृष्टीने पाहिले आणि प्रेमाने म्हणाला, सावकारजी, हे धान्य किंवा ही संपत्ती माणसाची स्वतःची नसतेच मुळी. भगवंताने आपल्याला गरजेपेक्षा जास्त धान्य आणि धन दिले. ते स्वतःच्या तिजोरीत कोंडून ठेवण्यासाठी नाही, तर भुकेलेल्यांची भूक भागवण्यासाठी दिले असते. महाराज पुढे अत्यंत मोलाचा उपदेश करत म्हणाले, जेव्हा माणूस साठवलेल्या धनाचा आणि धान्याचा उपयोग भुकेलेल्या जीवासाठी करत नाही, तेव्हा त्या धनाला आणि धान्याला अहंकार आणि स्वार्थाची कीड लागतेच. अन्न हे साठवून सडवण्यासाठी नाही, तर वाटून लोकांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी असते. तुम्ही अन्नछत्रात जे धान्य देणार होतात त्याने कितीतरी गरिबांचे पोट भरले असते. जा, ते सगळे धान्य साफ करा आणि अन्नछत्रात अर्पण करा. भगवंत सर्व ठीक करेल. सावकाराने तात्काळ महाराजांची आज्ञा मानली. त्याने धान्य मठात आणले आणि काय आश्चर्य, महाराजांच्या हस्तस्पर्शाने आणि महाप्रसादासाठी जे धान्य वापरताच उरलेल्या सर्व पोत्यांमधील कीड आपोआप नाहीशी झाली आणि धान्य पूर्वीसारखे स्वच्छ व सुरक्षित झाले. तर भक्तांनो, अहंकारी सावकाराचा अहंकार नष्ट करणारी आणि अन्नछत्राचा व दानाचा खरा महिमा सांगणारी गोंदवलेकर महाराजांची ही सत्यकथा तुम्हाला कशी वाटली? अन्न हेच पूर्ण ब्रह्म आणि दान हेच खरे पुण्य, हा विचार तुमच्या मनाला स्पर्शून गेला का? हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर आजच्या या दिव्य प्रसंगाने तुमच्या मनाला आनंद दिला असेल तर या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्रीराम समर्थ किंवा श्रीराम जय जय राम लिहायला विसरू नका. बोला श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय.